अहिल्यानगरच्या महायुतीचा चेंडू अखेर हायकमांडकडे। कोणत्या पक्षाला किती जागा हव्यात, महापौर पदावर कुणी केलाय दावा, पहा। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान अवघ्या 20 दिवसांवर आले, तरी देखील महायुतीचे जागा वाटपावर एकमत झालेले नाही। तिन्ही पक्ष आपापल्या जागांवर अडून बसलेले आहेत। त्यामुळे आता तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात पोहोचला आहे। त्यावर 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान मनपासाठी तिन्ही पक्ष जागा वाटपाबाबत अडून बसलेत। राष्ट्रवादी काँग्रेसने 32, भाजपने 30 तर शिवसेनेने 24 जागांची मागणी केली आहे। तीनही पक्षांना आपापल्या या जागा हव्या आहेत। स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांचे एकमत होत नसल्याने आता हा निर्णय तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येणार आहे। त्यावर 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान महापौर पदाचे आरक्षण निघाले नसले तरी तिघांनीही महापौर पदावर दावा केलाय। मागील निवडणुकीत सर्वात कमी जागा असतानाही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचे बाबासाहेब वाकळे हे महापौर झाले होते। त्यानंतरचे 2.5 वर्ष शिवसेनेत शिंदे सेनेत गेलेल्या रोहिणी शेंडगे यांनी महापौरपद भूषवले। त्यामुळे आता हे तिन्ही पक्ष महापौर पदावर ठामपणे दावा करत आहेत। 2च दिवसात हायकमांड हा प्रश्न मार्गी लावेल अशी शक्यता आहे।